मानाचा गणपती वाईच्या आरतीच्या निमित्तानं त्याचबरोबर होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित मंडळाचे अध्यक्ष, मंडळाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, या होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व माता भगिनी, मंडळाचे सर्व सन्मान्य कार्यकर्ते, उपस्थित बंधू भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्र, आज मानाच्या गणपतीचा 130वे वर्ष म्हणजे लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची संकल्पना त्यावेळेला मांडली. त्यामागचा दृष्टिकोनच त्यांचा हा होता की गणपतीचा सार्वजनिक उत्सव सुरू झाल्यानंतर समाजातल्या विविध घटक, मध्ये कुठल्याही जाती धर्माचे लोक असोत, किंबहुना आबालवृद्धांपासून महिलांपर्यंत सगळ्यांचा सहभाग या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये सगळे मंडळी सहभागी होतील आणि समाजामध्ये एक एकोप्याची भावना या निमित्तानं वाढेल. आणि आपण बघतोय की लोकमान्य टिळकांनी पहिला गणपती पुणे या ठिकाणी पहिला गणपती बसवला आणि महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक गणपती हा दुसरा गणपती महाराष्ट्रातला आमचा वाईचा मानाचा गणपती बसला. म्हणजे धुंडी विनायक मंदिराच्या इथं त्याची पहिल्यांदा स्थापना झाली आणि तेव्हापासून अखंडपणाने गणपतीच्या असणाऱ्या काही 10-11 दिवसामध्ये हे मंडळ, या मंडळाचे कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम या निमित्तानं राबवत आहेत. मला आनंद वाटला. मी मगाशी 7:30 मी इकडून आलो आणि बघितलं तर रस्ता बंद केला होता. म्हणलं काहीतरी कार्यक्रम चाललाय म्हणून मी परत वळून बाकीचे गणपतींचं दर्शन घेतलं. परंतु इथं आल्यानंतर समाधान वाटलं, आनंद वाटला की गणपतीचा उत्सव नुसते गणपतीची मूर्ती बसवायची, आरती करायची एवढ्यापुरतं सीमित न राहता या उत्सवाच्या माध्यमातून मग भगिनी असतील, तरुण असतील, ज्येष्ठ वडीलधारी असतील, यांना यामध्ये सहभागी होऊन वेगवेगळ्या पद्धतीचे सामाजिक उपक्रम, समाज प्रबोधन, महिलांच्या, मुलांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धा, की जेणेकरून आपल्या सुप्त गुणांना यामधून चालना मिळेल अशा पद्धतीचे उपक्रम मानाचा गणपती या ठिकाणी राबवतोय. ही अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही. एका अज्ञात भाविकाने मला आता इथं सांगण्यात आलं की 1 लाख रुपयाची एफडी एका अज्ञात भाविकाने आपल्या मानाच्या गणपतीच्या नावावर वाई अर्बनमध्ये ठेव स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दिली. म्हणजे टाळ्या वाजून अशा